मी कोणाचा गुरु झालो नाही आणि मी तुकडोजी बाबा गाडगे बाबाले मानतो, या दोघांचेच विचार देत राहतो. तुकाराम, संत नामदेवराया, कारण हे दोघही वारकरीच होते ना, गाडगे बाबा तुकडोजी बाबा, याचा विचार आहे. आज कीर्तनातून महत्वाचे मुद्दे मांडतो. 11चा टाइम पाहिजो, आपल्यामुळं मारुती बुवा नाराज होऊ नये. माय बापाला लाता मारी मेल्यावर घरी कावता, मेल्यावर घरी कावता आपल्या आई वडिलाच्या तेरवी प्रित्यर्थ जिल्हा परिषदच्या शाळेने मदत करा. माझे वडील मरण पावले 3 डिसेंबर. 21 फेब्रुवारी माझी आई गेली, तिचं देहदान केलं आणि तिच्या पुण्यतिथी निमित्त 22,500 लेटर बुक काढले आणि पहाडात 2 शाळेले वाट्याला गेलो आणि दररोज लेकराईले वाटतो का. माझ्या लक्षात आलं किती जमा केलं ना, की या आयुष्याची थोडी कमी चला मरावं लागते. अजरामर झाले शिवाजी राजे, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर. म्हणून माझी माय माऊल्यांना प्रार्थना, मुला मुलीचा भेदभाव काढा, डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. तुम्हाला मालूम आहे बायाईले, एक बाई कलश यात्रेमध्ये मरण पावली, ते कोण्या गावची मेली तुम्ही सांग. कलश यात्रेत चालली, महाराज रथात आणि ते बाई पायदळ उन्हात चालली कलश घेऊनच. आणि तिच्या सोबत दुसरी बाई मेली नाही, सिरियस झाली. ते कोण्या गावची घटना आहे सांगा, हात वर करू. तुम्ही वाचत ना, तुम्ही सांगा बरं एखाद्या कोण्या गावची घटना आहे. वाचत नाही, वाचलं पाहिजे, त्याशिवाय आम्ही वाचणार नाही. अरे 10 रुपयाचं पुस्तक कधी वाचत नाही. आणि बुद्धाचे लोक करोडो रुपयाचे पुस्तक दीक्षाभूमीहून आणतात. बामणाचे लोक पुस्तक वाचतात, म्हणून त्याच्या पोरी अमेरिका, इंग्लंड. हे सावरकराचे दोन्ही लेकर, गुरुजीचे लेकर MBBS MD होणं काही साधी गोष्ट आहे, कठीण आहे. पण जमलं, आपले बरेच लोक झाले. आता आपल्याला दृष्टी आली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्यालाही शिवाजी शिक्षण संस्था निर्माण केली. म्हणून काळाची गरज आहे. तुम्ही पाहून घ्या ना, पुऱ्या देशात न्यायाधीश कोण्या जातीचे बोला, ब्राह्मणाचे आहेत. खाली कोणाचे आहेत अभ्यास करा. मी नाव नाही घेत जाती तर. आणि मंदातले आपण लगन डीजे लुंगी डान याच्यात बरबाद झाला. बाप मेला तर मी केस काढले नाही. बापाले काय देतात? केस. अरे काय दिलं बापाले? केस. केसच काऊन देतात? 15 दिवसानं डबल येते. बायका बांगड्या फोडतात. तुम्ही बांगड्यात काऊन फोडता? काचाच्या आहे म्हणून फोडतात. चांदीच्या पाटल्या फोडल्या काय? नाही. तुम्ही सासऱ्याचे कपडे जाळता, सासूचे कपडे जाळता. सासूच्या नोटा काऊन नाही जाळत? जाळले काय आज लोक? कोण? सर्व मतलबीपणाचा धंदा. मी माझ्या बापाचं बन्यान घालतो अजूनही. टेलर होते ना, मग माझ्या बाबाचं बन्यान घालतो. काय होते? ज्या बापानं
मातीचा गणपती दाखवायले तुम्हाला खांद्यावर घेतलं नाही रे. उभा रे तू, उभा रे तू, नाही डबल तूच इकडे. आपल्याला गणपती नाही दिसला, गणपतीचं दर्शन नाही झालं तर आपला बाप काय करते? माहिती उंचावरचा गणपती तुला दाखवायले तुझे पप्पा काय करते? बोट खांद्यावर घेतील. अबे बोल ना काही. खांद्यावर कसं होईल लग्न, कसं होईल बायको, कशी भेटते? खांद्यावर घेते. खांद्यावर काय साठी घेते? गणपतीचं दर्शन करायला, बरोबर? मग मला सांग, ज्यानं खांद्यावर घेतलं तो देव की ज्याले तू पाहून राहिला तो देव? बोल. खांद्यावर नेते की नाही आपण तो देव? खांद्यावर घेतलं तो देव की ज्याले पाहतं तो देव? त्याला पाहिजे खरा देव कोणता? त्याला पाहिजे तो देव. तो खरा देव. तुले ज्यानं खांद्यावर घेतलं, उरावर ओझ घेतलं, तो आलं त्याला बोलला. मग हे तुझी जागृती, हे कपडे कोण शिवले? देवानं की तुझ्या पप्पानं? पप्पानं, बाबानं. तुझ्या सुखा दुःखाचा, तुझ्या जेवायची फिकर कोण करते? तुझी आई की देव? बाबा. स्वयंपाक कोण करते? आई. तुले जीव कोण घालते? आई. तू टाइमवर जेवला की नाही तुझी चिंता कोण करते? आई. मग तुझी देवी कोणती खरी? आई. मग हेच तर गाडगे बाबा सांगत गेले. काही दगडाचा देव बघा थांब. आज बाबू कबीर महाराजाची जयंती आहे आणि आईची 13वी सुमनाजीची. गाव घरी गोळा. बाबू गाडगे बाबा मांडायचे माझा देव कोणता? आज तुम्हाला मी खरोखर देव इथं नको पाहू, घरी जाऊन वाच. इथं वाचू नका, कोणाला अबे पुस्तकं वाचशील तर जीवनाचं कल्याण होईल. आपण हे नाही वाचलं ना. आम्ही वाचलं रावणाला 10 तोंड होते. आता रावणाले 10 तोंड असतील का बाबू? त्याच्या माईची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात होईल का? आम्हाला आता आपले कपिल डॉक्टर आहे, दुसरे डॉक्टर आहे. पोटामध्ये कोणती बिमारी आहे, सोनोग्राफीच्या माध्यमातून विघ्न हरता त्यांनी चालू केलं. अकोट मध्ये विघ्न हरता डायग्नो सांग रे पवन काय डायग्नोसिस जाऊ दे काही म्हण. माझ्या दवाखान्यातून काही पेशंट जातात ना धर्मपाल डॉक्टर साहेबाकडे, कारण ते अंदरचं काय समजत. ते मग आपले विघ्न हरता डॉक्टर कपिल साहेब ते बरोबर पाहतात कुठं जखम आहे, कुठं बिमारी आहे, काय आहे. सांगा बरं बाबू. तुम्हाला मला वरच दिसत सत्यपाल महाराजचे हात हालतात म्हणजे दारू पेते. मी दारू पेते म्हणतो. आता माझे हात हालतात, बिमारी आहे. तुम्ही विचारा सावरकर फॅमिलीले हा आजार आहे की नाही. कारण चोहट्यावाल्यानं तर दारूच्या शिश्या आणल्या होत्या माझ्यासाठी 2. ते म्हणे जाता जाता प्या म्हणे थोडी. मी म्हटलं तुम्हाला मी दारू पितो हे कोण सांगितलं? हात हालतात म्हणून. ते शिशीन ते बाहेर न्यायला लावली. चांगला भारी ग्लास आणला होता, चपट्या आणल्या. हे चोट्याचे बरं, चोट्यातले क्रीम लोक, मोठे लोक
आणि ते मला दारू दाखवून राहिले. म्हटलं मी जन्मभर हेच तर काम केलं, दारू बंद केलं. दारू पिणार नाहीत लोक, 2,500 लोकांना दारू सोडली आणि ते मला दारू दाखवत. कारण गावाजवळचा पडतो ना, इज्जत नसते ना गावाजवळच्या माणसाची, नेहमी पाहतात ना, असं आहे. आणि त्याच्यात माही जात 2-3 घर असं आहे ते. पण तुम्ही पोराईले सांगतो कोण्या जातीत पैदा झाले त्याले अर्थ नाही, तुमची कला दाखवा, तुम्ही अभ्यास करा. आता हे पोरग कोणाचं आहे? बाबा पुस्तक घे, गाणं म्हणजा, बसा. या लेकराई मध्ये तर आम्हाला घडवू नाही बाबू. गजानन 8 वर्षाचा होता, याची आई मरण पावली, बापही गेला, पण त्याचा आवाज इतका सुंदर आहे. लावणी आहे का, भक्तिगीत आहे का, गवळण तर फारच धूम म्हणते. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधूया दोर, धरीला पंढरीचा चोर. आणि 52 वर्षापासून दोघं भाऊ एका जागी आहो. सक्का भाऊ नाही, चुलत भाऊ आहे. याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. आणि दोघही आजपर्यंत भांडलोच नाही. रामायण वाचलं नाही तरी चालेल, पण रामासारखे वागा.